ढोकळा असावा कसा एकदम मऊ आणि लुसलुशीत, त्याच्यासोबत चटणी म्हणली तर काय मजाच वेगळी. चलात मग आता मजेशीर आज आपण ढोकळा बनवणार आहोत. त्याच्यासाठी एक मेजरिंग कप घ्यायचं आहे, वाटीचं सुद्धा प्रमाण तुम्ही ठरवू शकता. बेसनचं पीठ घेतलेलं आहे आपण 2 कप. एकदम बारीक असेल ना तर छान असा ढोकळा बनतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे मिरची, आता घालायचं आहे मीठ, त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे लिंबू सत्व अर्धा चमच, थोडंसं आपल्याला हिंग घालायचं आहे. इथं साखर घातलेली आहे आपण 2 चमच, अगदी चुटकीभर आपल्याला हळद घालायची आहे आणि घालायचं आहे 1 माप तेल. त्याच्यानंतर पाणी घालायचं आहे. तर पहा, पाण्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. आपण इथं 1.5 कप पाणी घातलेलं आहे. छान आपल्याला 2 मिनिटासाठी याला फिरवून घ्यायचं आहे. 2 मिनिट झाले आहे. डब्याला एका तेल लावून घ्यायचं आणि याच्यामध्ये घालायचं आहे खाण्याचा सोडा अर्धा चमच आणि 10 सेकंदासाठी फिरवून घ्यायचे. आता तेल लावलेला डबा एका उकळत्या पाण्यामध्ये एका स्टँडवर हे घालून घ्यायचा आणि लगेचच हे बॅटर याच्यामध्ये घालून घ्यायचं. तर बॅटर घालून घेतलं की याच्यावर झाकण झाकून आपल्याला 15 मिनिट छान असं शिजू द्यायचं आहे. तर पहा, एकदम मऊ आणि स्पॉन्जी आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. आता काय करायचं, आपल्याला एक तडका द्यायचा आहे. त्याच्यासाठी 1 माप तेल घालून घेतलं आहे, मोहरी घालायची, हिंग घालायचं, त्याच्या घालायची आहे मिरची, कढीपत्ता आणि घालायचं आहे पाणी. आता इथे 1.5 कप पाणी वापरलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं. त्याच्यानंतर आपल्याला घालायची आहे साखर आणि पहा, आपला ढोकळा हा तयार झालेला आहे. कट करून घ्यायचा, एका प्लेटवर घालून घ्यायचा आणि तडका त्याच्यामध्ये हा घालून घ्यायचा. तर एकदम छान आपला मऊ लुसलुशीत ढोकळा तयार झाला आहे. या पद्धतीचा नक्की करून पहा.